पाहायला मिळालेत जे आता एंटर केलेले 4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये आज कुठला संघ जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील। चला यस मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत, वेळ घेऊ नका। टॉस जिंकला टीम मयूर ग्रुप ध्रुवीश 11 या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। सर 4 टीमचे कॅप्टन टीम गावदेवी वसाड, शेलारपाडा, आई गावदेवी दापिवली आणि जय हनुमान एरंजाड। चला 4 टीमचे कॅप्टन आपण लगेच त्वरित मुख्य व्यासपीठावरती यायचे बघा, लाईव्ह लॉट्स आपण करणार आहोत। त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय जेवणजी भगत सर देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। येस आपण ड्राईव्ह ड्रॉ नक्कीच करणार आहोत, कारण 5 नावं जे विनिंग टीम चे नावं आपण चिठ्ठ्यामध्ये टाकतोय आणि ते लाईव्ह ड्रॉ आपण नक्कीच करणार आहोत आणि ऑनगोईंग मॅच मधील एक विनर टीम हे नाव आपण त्या चिठ्ठीमध्ये टाकून प्रार्थना लॉट्स उडवणार आहोत, हे देखील नोंद घ्या कारण की वेळ भरपूर कमी आहे। चला दोन्ही टीम से चला यस मॅचला आपण सुरुवात करतोय, वेळ घेऊ नका बघा, टाइमर ऑन आहे। पहिला बॉल स्लो तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत। ओव्हर नंबर 1 3 ओव्हरची मॅचला होते सुरुवात, देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा। वेळी फर्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्राईक एंड वरती वैभव आहेत, वैभव खागरे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करातन अक्षय कमाने, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते। एका बाजूला गावदेवी आंबेशिव, दुसऱ्या बाजूला मयूर ग्रुप ध्रुवीश 11 संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय। ओव्हर नंबर 1 श्लोक फुलोरेला तुम्ही पाहतात, रफ्तार म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं। व इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करण्यात तर आली आहे, परंतु इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला म्हणावा लागेल, परंतु इथे लेग बाईसच्या माध्यमातून डीके सर आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतात। लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल, तिने ऑफिशियल अंपायर त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं। डीके अंपायर असतील तथा कडव सर, सनी बोईर सर, योगीराज महाराज बुटेरे बकेडॉन, त्यांचं देखील खरंच आम्ही आभार व्यक्त करतोय। तिने ऑफिशियल अंपायर नेहमी सातत्याने प्राधान्य दिलं जातं प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, असे अंपायर्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। त्यानंतर आमची संपूर्ण 7 स्टार लाईव्ह इव्हेंटची टीम त्यांचं देखील कौतुक। आणि इथे मैदानाच्या आतमध्ये लाकूड तोड गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, आणि हे मात्र सांगितलंय रफ्तारने गिरफ्तार केलंय वैभवला, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर। धक्का क्रमांक पहिला, आंबेशिव टीम मैदानावरती खेळते आणि त्या संघासाठी शैलेशजी बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा काच प्राइज, सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 500 रुपयाची धनराशी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल। ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे आणि कॅश प्राइस देखील नक्कीच आता वर्णी लागली आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, कारण की आपण पाहतो घरातनं एक चांगली स्पर्धा, दमदार अशी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते। बरेचसे मॅचेस देखील अजून पेंडिंग आहेत, 4 दिवस ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात पाहतात आणि टॉप 5 मध्ये घरातनं संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे। टॉप 5 साठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, कारण की 5वा संघ कुठला दाखल होणार आहे। 4 संघ तर आपल्याला मिळालेत, परंतु आता 5वा संघ कुठला असणार आहे। ओ इकडे देखील आपण पाहतोय
अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन रो धक्का क्रमांक दुसरा लागलाय. एज अँड गॉन, एज अँड टेकन. वाह, कौतुक करावं लागेल. कमाल. यावेळेस रफ्तार पुन्हा एकदा अजून एक बारी पडत असताना फलंदाज सुमित बॅक टू डकआउट. अर्ध देवत राज्य छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं ना, स्थापनी हिंदवी स्वराज्य. आपल्या आज स्वरांलेली इतिहास गाथा असे जाणता राजा ताच जरणी झुकतो माथा. खर तर याच दरम्यान आपण पाहतोय मृदंगमणी इनगावचे आमचे भूषणजी कडव यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मृदंगमणी यांची कामगिरी मोठी असते. मग भजन असेल, संत वामन बाबा भजनी मंडळ आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. आणि आता मृदंगमणी यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. आता ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार. हॅट्रिक संपादित होईल का? स्ट्राइक एंडवरती विजय. हो, इकडे बॅट्स लिडिंग होती. प्रॉपरली एज नव्हता आणि इथे आपण तर पाहिलं प्रॉपरली टायमिंग नव्हतं, परंतु इथे बॅटची रेडिंग एज आणि इथे डॉट बॉल होला. काय कौतुक करावं लागेल. आज बॉलिंग युनिट फार स्ट्रॉंग आहे. टीम मयूर ग्रुप या संघाची तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आज जरूर खेळाडू नसतील तरी देखील आज चांगला खेळ करतोय टीम दुर्विशी 11 मयूर ग्रुप हा संघ. टॉप क्लास आज संपूर्ण बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दाफलकावरती या 2 विकेट देखील कॅरी केल्या. शेवटचा बॉल विजय कडवला तुम्ही पाहतात स्ट्राइक वरती. ओ, इकडे देखील एक सिंगल. यस, इथे आपण पाहतोय अंपायर सिग्नल. वाईट +1 म्हणजे टोटल या 2 धावा नक्कीच ऍड होतील स्कोर कार्ड वरती. म्हणजे आता पाहावं लागेल इथे या 2 धावाच्या मदतीने आपण पाहतोय दाफलकामध्ये चेंज. 4 धावा दाफलकावरती आहेत. या दरम्यान अनिलजी भोपी यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओवर. आखिरी गेंद शेष. गेंदबाज तैयार. श्लोक फुलौरे गेंदबाजी के लिए आखिरी गेंद लेके आ रहे हैं. और यहाँ पर आखिरी गेंद बल्ले का अंदरूनी किनारा यहाँ पर और एक सिंगल यहाँ पर मिलता हुआ. सिंगल नक्कीच कंप्लीट होते आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि फक्त अवघ्या 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 ऑन अ बोर्ड. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा आपल्या घरच्या मैदानावरती मयूर ग्रुप आज संघ मैदानावरती खेळतोय होम ग्राउंड वरती. कारण की आज भरपूर चांगला खेळ राहिला. सकाळच्या 17 पासून तुम्ही पाहतात अगदी बॉलिंग युनिट फार स्ट्रॉंग आहे आणि आता देखील चांगली गोलंदाजी श्लोकने देखील केली आहे. षटक क्रमांक 2 प्रतीक तरेला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आज भरपूर चांगलं योगदान आपल्या टीमसाठी प्रतीकने देखील दिलाय. सकाळच्या 17 मध्ये पाहिला बाउंड्री लाईन लगत ती कॅच ट्राय केली होती. प्रयत्न देखील लाजवाब होते, परंतु अखेर तो षटकार मिळाला. परंतु तो संघ देखील आपण पाहतोय त्या संघाला देखील परास्त करून हा संघ या फेरीमध्ये दाखल झालाय. चांगली कामगिरी केली आहे. ऑन गोईंग मॅच फार महत्वाची आहे कारण की या मॅच मध्ये जो संघ विजयी ठरेल ना तो टॉप 5 मध्ये 5वा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय. ओव्हर कव्हर सीट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडंसं लेझी विकेट पाहायला मिळतोय. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात वेगानं. लॉंग ऑफला तिथे आपण जर पाहिलं तर प्रज्वल होते. प्रज्वल कडक बाण. संपूर्ण जे मैदान तुम्ही पाहतात त्यांच्यावरती जिम्मेदारी नेहमीच राहिली आहे गेले कित्येक वर्ष. वरजी पिसेकर असतील, प्रतीकजी पिसेकर, तदनंतर जे संपूर्ण हे क्रीडांगणाचं पूर्णपणे जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती नेहमीच असते. जे निरंजनजी पिसेकर असतील, अनिकेत कुलकर्णी, आज संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. इकडे फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेटला फिल्डर. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि इथे उंगली उपर विकेटचं पतन. आकाशला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर महत्वाची विकेट कॅरी होते. फलंदाज बाद.
धन्यवाद. यस, चेक केलं जात आहे. DRS दूध का दूध पाणी का पाणी 7 स्टार लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. अंबेशिव एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर येस, प्रज्वल तिकडे होते आणि कॅच देखील ड्रॉप. आणि आज गचा अशी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर खऱ्या अर्थाने जिम्मेदारी याच मैदानावरती ते घेत असतात. परंतु आता फिल्डिंग तुम्ही चेंज पाहतात आणि तिथे फिल्डर कोण येतात तर बाब्या तिथे येतात. क्या बात आहे. म्हणजे आता बाबाचं देखील प्रमोशन झालंय असं म्हणावं लागेल. कारण की बन्नाट रील फॉर्मला असतात. बाबाची देखील उत्कृष्ट क्रिकेटर आहे. चौदा धावा फलकावरती आहेत. प्रतीक तरे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला जरूर मिळतात. राईट मोदो विकेट फटका इथे सजवला हवेमध्ये. लॉंग ऑनला टीप मध्ये फिल्डर आणि त्याचा आवाक्याच्या बाहेर होता परंतु आतमध्ये ढकललाय. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. खरंच साड्या वाजतायत खेळाडू कक्षामधून देखील. क्या बात आहे. विवेक तिथे होते. टॉप क्लास फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. विवेक पिसेकर आज भरपूर काही चांगलं काम विवेकने केलंय. येस, इथे देखील चेक केलं जाईल. आपण जाऊया पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये. षटकार आहे का नाही हे देखील चेक केलं जात आहे. प्रॉपरली इथे कॅप्चर करण्यात आलंय. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट याच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. ओ, इथे क्लोज कॉल. येस, बघा ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण की जे आपण पाहतोय कॅमेरा स्टँड ते आपण पाहतो राईट साईडचा तो बांबू आहे तो मध्ये आला त्यामुळे क्लिअरली ते दृश्य दिसत नाहीये. ऑन फील्ड जे निर्णय असेल तुम्हाला मान्य करावा लागेल. येस, म्हणजे 2 धावा इथं मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता दाफल जर पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती 16. पुढचा बॉल इथे देखील लाऊड अपील करण्याचा प्रयत्न प्रतीक होते परंतु इथे देखील एक सिंगल लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळते. 5 बॉल आणि 17 धावा फलकावरती. 17 ऑन ए बॉल. 17 पे 17 कुठल्या टीमला असणार आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक तरे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला जरूर मिळतोय. चला स्पीड अप करणं देखील फार गरजेचं आहे कारण की अजून याच्यानंतर भरपूर मॅचेस आहेत. क्वालिफायर राऊंडचे मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते आता परंतु त्यानंतर टॉप 5 चे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील कारण की भरपूर चांगली स्पर्धा आणि त्या 5 खेळाडूंना टीम्स मध्ये एक कुठला तरी संघ चॅम्पियन संघ या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्या 5 संघांपैकी एक खेळाडू आज कोणतरी त्या या इलेक्ट्रिक स्कूटर वरती नक्कीच सवार होणार आहे. परंतु हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला की कोण होईल. तो मालिका वीरचा पुरस्कार ज्याच्या नावावरती राहणार आहे. हळूहळू गर्दी देखील वाढत चालली आहे प्रेक्षकांची कारण की अंतिम टप्प्यावरती ही स्पर्धा येऊन थांबली आहे. फटका देखील चांगला पाहायला मिळतो. इकडे गॅप मोठा नाही दावाडचा जोडला आणि इथे देखील आपण पाहतोय आता देखील आलेला हा अजून एक दमदार विजयचा वार चौकार.
धन्यवाद डीजे. 25 धावा फलकावरती पहिल्याच बॉलवरती स्वागत केले गोलंदाजाचं. समोर देखील आपण पाहिलं तेजस सारखा बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. आणि प्रेस तेजस इकडे देखील हवेमध्ये प्रहार ते केले, हलक्या हाताने ड्राईव्ह केले, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय, परंतु इकडे 2 धावा इझिली कंप्लीट होतात. आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचेल 27 धावा धावफलकावरती. आज गावदेवी आंबेशिव संघ तर खेळतोय, परंतु आज त्या संघामध्ये ओमकार मोरे देखील नाहीये, तर देखील संघ चांगल्या पद्धतीचं काम मैदानाच्या आतमध्ये जरूर करतोय. संघाचा सर सेनापती तारणार ओमकार मोरेला ओळखलं जातं, त्या नावाने टीम गावदेवी आंबेशिव आज संघ नक्कीच पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नरेशजी कडव असतील, दिनेशजी कडव, संपूर्ण आज टीम तुम्हाला पाहायला जरूर मिळते. इकडे देखील लॉफ्टेड स्लो खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर स्वतः अभंग आलेत. गोलंदाज आणि इथे टिपलाय जाईल आणि संपला बॅटर तेजस सखे, फलंदाज बाद. जय जय निजमास्टर संगीत परत आपण वाजवू नका, कारण राज्यगीत म्हणून या संगीताला खरं तर घोषित केलंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा संगीत वाजेल तेव्हा तेव्हा आपल्याला उभं राहायचंय, याची आपण नोंद घ्यायची. नरेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जागल होतात. नरेश कडव यांना तुम्ही पाहतायत, नक्कीच ज्या नावाने संघ नेहमीच ओळखला जातो. नरेश कडव असेल, दिनेश कडव, सुमित असेल, वैभव असेल, नितीन असेल, मनोज असेल, संपूर्ण टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विजय, आकाश असेल, मयूर तामाने असेल, ओमकार मोरे, संपूर्ण स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नक्कीच मयूर ग्रुप संगीन ऍक्शनमध्ये खेळतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल, आणि इथे मैदानावरती घडलंय काय, स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक नक्कीच रोटेट करण्यात येते आणि ते वाईट देखील मिळेल आणि विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि ते परतावं लागेल नरेश कडवला मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. नितीन ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. नितीन ठाकरे असेल, वैभव कागरे, तेजस, पुन्हा आज इन स्क्वॉड तुम्हाला प्लेइंग 11 पाहायला मिळतोय. चले स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 3च बॉलचा खेळ बाकी आहे. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल. इकडे देखील विजयच्या बॅटमधून फटकात आला एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे अखेर या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जवळ पोहोचलाय. 30 धावा, 30 ऑन बोर्ड, 30 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. शेवटचे 2 बॉल, या 2 बॉल मध्ये किती धावा बनतात. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय, मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा धमाकेदार सायंकाळचं सत्र. फुलटॉस बॉल, फटका इथे सजवलाय खरा, फिल्डर आहे, जज करतात आणि चुकी होणार नाहीये. टाळ्या देखील वाजतात. इथे आपण पाहिलं आता विवेक पिसेकरनी टिपलाय जेल आणि संपलाय बॅटर विजय कडवचा खेळ, फलंदाज बाद. विकेटचा वतन पाहायला मिळतोय. चला बॅट्समन लगेच पाठवा. टीम गावदेवी आंबेशिव संघ. यस, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राज आहेत. ऍज अ रनर आले होते, परंतु आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता ज्या प्रकारे विजय खेळत होते त्यांचे रनर ते होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी संघासाठी करायचं आहे, हे मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल आणि इथे धावा बनवावं लागतील. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 30 धावा धावफलकावरती बनले गेल्यात.
बॉलर तयार. हो इकडे देखील प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे, परंतु इकडे पाहावं लागेल अंपायर्स कॉल का. येस इथे चेक केलं जात आहे. येस विकेटसाठी आपण चेक करूया, जाऊया पुन्हा टेक्निकल रूम मध्ये. इनिंग ब्रेक देखील झालाय इथे. या शेवटच्या बॉलमध्ये किती धावा एकवडल्या गेल्या ते देखील आपण चेक करूयात आणि तुमच्यापर्यंत आम्ही माहिती जरूर पोहोचू. चेक केलं जाईल. संपूर्ण 7 स्टार लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून प्रॉपर गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. प्रॉपरली अगदी सिच्युएशन नक्कीच कॅप्चर केलंय. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. आणि टीव्ही अंपायर टू डायरेक्टर कीप रोलिंग. चेक आपण ड्रॉ संपन्न करतोय. चला चारही टीमचे कॅप्टन आपण या, आपण ड्रॉ संपन्न करू. चार टीमचे कॅप्टन विनंती आपण या लवकरात लवकर. गावदेवी वसार, त्यासोबत शिवगर्जना चिलारपाडा, जर्मान एरंजाड आणि दापिवली आणि विद्यमान सामन्याचे दोन्ही तोलपान. आणि फलंदाज बाद असणारे OUT. येस नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज बाद असेल, म्हणजे ते पहिल्याच धावासाठी ही विकेट नक्कीच मिळाली. त्यामुळे 30 धावा धाव फलकावरती आणि 31 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल इनिंग नंबर 2 मध्ये. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. गावदेवी आंबेशिव संघ मयूर ग्रुप आपण बॅट्समन लगेच लवकरात लवकर पाठवायचे. चला निरंजन दादा, चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. चला पिंट्या दा. चला निरंजन दादा आपण वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं गरजेचं आहे, कारण की भरपूर मॅचेस अजूनही कव्हर करायचे आहेत. थँक्यू. याच दरम्यान भास्कर दादा शेलार यांचे बंधुश्री बारम दादा शेलार यांचं आगमन झाले आपण या मंचावरती आणि त्यासोबत प्रतीकजी दाबणे आपल्याची विनंती आपण या. चला तोलपान, दोन्ही टीमचे तोलपान कॉमेंट्री बॉक्स मधून आपण इकडे या आणि चारही संघनायक आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला तुम्हाला नियम येथे कळवलं जाईल, त्यानंतर आपण ड्रॉ संपन्न करतोय. प्रदीपजी दाबणे आपण या, किशोरजी ठाणगे आपण या. दापेवली टीम कॅप्टन आपण या. सर चारही टीमचे कॅप्टन पोहोचलेत. बघा आधी नियम, आयोजन कमिटी आधी तुम्हाला नियम सगळे ड्रॉ कशा प्रकारे होतील त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत.
बघा लक्षात घ्या, 2 ड्रॉ आधी आपण ओपन करू. त्या 2 टीम मध्ये मॅच लागेल. त्यानंतर पुढच्या 2 ड्रॉ मध्ये पुन्हा त्या मॅच लागेल आणि शेवटचा ड्रॉ जो राहील त्याला बाय मिळणार याची आपण नोंद घ्यायची आहे. चला लवकरात लवकर. चला आपल्यासोबत मिहीर देखील आहेत. मिहीरलाच आपण विनंती करू. चला नितीनजी भोईर यांचे सुपुत्र आहेत साई आणि मिहीर. चला आपण ड्रॉ संपन्न करतोय. आधी साई 2 चिठ्ठ्या उचल, अजून एक उचल, अजून एक उचल. त्यानंतर आपण कळवू कोणाची मॅच असेल. पहिला सामना लागेल एरंजाड विरोधात विजय संघ. चला मिहीर आपण या. मिहीरचे शुभ असे 2 ड्रॉ आपण ओपन करतोय. आधी बाय कोणाला मिळेल ते बघा. वसार विरोधात, वसारला बाय नाहीये लक्षात घ्या. नाही मला वाटत होतं वसारवाले खुश झालेत. दापिवली, त्यामुळे बाय मिळाले टीम शेलरपाडा संघाला. अभिनंदन. चला आता आपण आधी दोन्ही टीमचा टॉस करतोय. वसार आणि दापिवली असं आपण टॉस संपन्न करू. आणि शेलारपाडा टीम लक्षात घ्या, पुढच्या वेळी तुम्हाला बाय मिळणार नाहीये. चला नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेत. चला 2 टीमचे कॅप्टन दापिवले आणि त्यासोबत वसार. उद्योजक मुरलीधरजी धोंडे यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आपण टॉस संपन्न करू. मी मान्यवरांना विनंती करेन किशोरजी दाबणे या. आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. प्रवीणजी दाबणे आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस संपन्न. नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय. चला प्रवीणजी दाबणे आपण या. टॉस आपण आधी संपन्न करू. मॅचला देखील सुरुवात होती आहे. येस चला आपण मॅचला सुरुवात करतोय. 2 ओव्हरचा सामना असेल. 2 टीमचे कॅप्टन. सर्कल नसणार आहे. चला पंच मॅच सुरू करा. अनुज सर. येस थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने ऑनगोइंग मॅच चालू आहे. अति रडीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो क्या बात आहे, काय फटका सजवलाय. फॉलोइंग स्वीप पाहायला मिळतोय. अनिकेत कुलकर्णी का बल्ला. वा बाई वा, काय फटका देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि इथे देखील आपण पाहतोय डीप फाईन लेगला चाललाय सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू सो मच. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. दाफलक आपण पाहतोय नक्की चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करतात. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय अनिकेत कुलकर्णी. मैदानाच्या आतमध्ये
अगदी टॉप क्लास टॉप गिअर वरती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर करतोय. आपल्या घरच्या मैदानावरती ही मेहनत आहे जी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली कित्येक वर्ष आणि त्या मेहनतीला फळ मिळालं मी तर म्हणेन. कारण की मैदानाच्या आतमध्ये तीच बॅटिंग जरूर करतोय. 3 बॉल आणि 9 धावा दाफलकावरती आहेत. बॉलर तयार पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अंबेशिव एक्सप्रेस तेजस बोराडे. ओ इकडे क्लीन बोल्ड दांडीगुल प्रति उत्तर दिले. बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेटचं बदल लाकूड तोड गोलंदाजी आणि का तेजसला अंबेशिव एक्सप्रेस हे नाव देण्यात आलंय त्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उदाहरण दिलंय. फलंदाज बाद. आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल प्रवीणजी दाबणे आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आता जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं. संदीपजी दाबणे यांचाही सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दत्ता शिंदे यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतो. यावं आपण. किशोरजी टाणगे आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. यावं आपण. चला वेळ घेऊ नका स्पीडअप करा विनंती आहे. नितेश पिसेकर न्यू बॅटर मैदानात 7 वाजता जरूर एंटर होतात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. किंवा व्यासपीठावरती नक्कीच येतो मान सन्मान भरपूर मला पाहायला मिळाला. पाहुण्यांची बांदियाळी कारण की आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम दिवस आणि नेहमीच या स्पर्धेवरती प्रेम राहिलाय. नितीजी भोईर साहेबांवरती प्रेम राहिलाय. ऋतिकजी भोईर यांच्यावरती प्रेम राहिलाय. सातत्याने गतवर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली आहे. टॉप क्लास आयोजन नियोजन पाहायला जरूर मिळतात. चला वेळ घेऊ नका. तेजस शेवटचा बॉल आहे आणि 9 धावा दाफलकावरती आहेत. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 2 विकेट्स देखील महत्वाच्या गमावल्यात. बॅटिंग करत असताना टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप या संघानं. बॉलर तयार. शेवटचा बॉल अंबेशिव एक्सप्रेस हाफ ट्रॅकर बॉल. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. 2-2 फिल्डर मागे धावतात आणि फक्त राहतील धावत. अखेर शेवट गोड केली. आल्या आल्या त्यांनी देखील सांगितलंय आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकलाय चौकार. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय.
खूप चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्वर्गीय जनार्दनजी भोईर यांच्या नावानं ही स्पर्धा मात्र रंगते आणि भास्करदादा शेलार यांच्या नावानं तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. चला आता सुरुवात करा लवकरात लवकर. अनिलदादा बोराटे आपण या आपलाही सर्वांना मी करतोय. यसला वेळ घेऊ नका. टीम अंबेशू संघ स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. स्ट्रायक वरती विवेकला तुम्ही पाहतात, नॉन स्ट्रायक वरती नितेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुमित आलेत. षटक क्रमांक दुसरा आमंत्रित करण्यात आलाय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पाहायला जरूर मिळत आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर दुर्विश 11 मयूर ग्रुपा संघ, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना गावदेवी आंबेशिवा संघ खेळतोय. दोन्ही टॉप क्लास संघ एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करतात. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहे, जज करतात आणि इथे वॉट कॅच. नितीन तिकडे होते, नितीन टाकरेने टिपलाय झेल आणि संपलाय विवेकचा खेळ. फलंदाज होईल बाद. या स्पर्धेचे शिल्पकार नितीनदादा भोईर यांचे मोठे बंधू मुरलीधरजी धोंडे यांना विनंती आपण यावं, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मुरलीधरजी धोंडे यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. यावं आपण, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, बाईचे प्रेमाचे आपुलकीचे उबदार शाल, त्यासोबत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत एक सुंदर मोमेंटो देत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बैर ग्रुपचा एक तारणार रितेश बोपीला तुम्ही पाहतात. हा डिटर बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली. नक्कीच नाराज आहेत. परत आत मैदानाच्या बाहेर 13 धावा फलकावरती श्लोक आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रफ्तार म्हणून ओळख आहे, परंतु आता चांगली बॅटिंग करणं इथून गरजेचं आहे. सावरे गावचे जावई संजयदादा पवार उद्योजक यांनाही विनंती आपण या, आपलाही सर्वांना मी करतोय या मुख्य व्यासपीठावरती. संजयजी पवार आपल्याशी विनंती आपण यावं, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खरं तर आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क व्यवस्थित नाहीये. बॅट आणि बॉलचा दरम्यान एक चेकी सिंगल, एक बडी जाईल. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अनुसर करता पाहुण्याची मादी आडी भरपूर आहे, त्यामुळे आम्ही देखील तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतोय. चला मॅचला आपण सुरुवात करा. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. नक्की स्पर्धा असताची आहे, त्यामुळे गर्दी देखील अफाट पाहायला मिळते, कारण की चर्चेत ही स्पर्धा राहिली आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय दुसरं. 14 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. अजूनही 17 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. सुमित हो, इकडे लॉफ्टेड स्ट्रोक तर खेचला, फिल्डर आहे, जज करतात आणि इथे चूक होणार नाहीये. वैभवनी इकडे उत्कृष्ट कॅच टिपली आहे. वैभव काकरे होते आणि अजून एक धक्का लागत असताना टीम ध्रुविश 11 मयूर ग्रुप या संघाला फलंदाज बाद. आपण पाहतोय प्रज्वल खडकबान येतात मैदानाच्या आतमध्ये. आता जी ही क्रीडा नगरी तुम्ही पाहतात, हे ग्रीनरी तुम्ही पाहतात, ज्याच्या माध्यमातून नेहमीच सातत्याने जे टर्फ तुम्ही पाहतात, ज्याच्या माध्यमातून नेहमीच देखभाल करण्याचं काम जे करत असतात या मैदानावरती, त्याचे प्रज्वल खडकबान भरपूर मेहनत ते देखील या क्रीडांगणावरती घेत असतात. ते आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः जातात. प्रज्वल स्ट्रायकिंग वरती नक्कीच पाहायला मिळेल. या ओव्हरचा खरंच कौतुक करावं लागेल, कारण की सुमित आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. आज संपूर्ण मयूर ग्रुप इन ऍक्शन मध्ये जरूर घेतोय. आमचे मैदानाच्या बाहेर देखील आपण पाहिला तर आमचे पप्पू दुबेले देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे आणि कंदे समर्थक देखील आहेत. ओ, इकडे कॉल दिला होता, परंतु इथे नाराज आहेत. मैदानाच्या आतमध्ये घडलंय तरी काय,
ना मुन्ना ना, असं होणं शक्य नाहीये. आणि इथं परतावं लागेल. श्लोक पुरवलेला मैदानाच्या बाहेर मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आणि न्यू बॅटर प्रतीक तरे मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर होतात. आमचे अगदी मैदानाच्या बाहेरून हितेश बोपे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. संपूर्ण त्यांचा संघ खेळतोय त्यांच्या घरच्या मैदानावरती. या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होती. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्कर जाधव शेलार स्मृती चषक 2026 तुम्ही हे थरार एन्जॉय करतात. अगदी टॉप क्लास स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय नितीनजी भोईर साहेब असतील, आमचे ऋतिकजी भोईर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नेहमीच सातत्यानं या स्पर्धा खऱ्यातनं करण्याचा योग नक्कीच ते करत असतात. आणि संपूर्ण आपण जर पाहिलं या स्पर्धेचे आयोजक जय भवानी मित्र मंडळ सावरे आणि संत वामन बाबा बशी मंडळ सावरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. येस आउट मॅच. व इकडे देखील आपण पाहतोय प्रतीक लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला इथे फटकाता सजवलाय, परंतु इथे अखेर या 2 धावा कंप्लीट होतील. आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. आता जुनी इक्वेशन उर्वरित राहिलाय. येणारे 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल 14 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. प्रतीक आणि प्रज्वल दोन्ही पीपी मैदानाच्या आतमध्ये. चमत्कार घडेल का या मॅच मध्ये? सिकंदर कोण भरणार आहे? स्वतःवरती आता विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पुढे मेहनत करणं फार गरजेचं आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात जर केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते यश जर प्राप्त करायचं असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये मेहनत करणं फार गरजेचं आहे. आणि आता दोन्ही टीम्सला ते मेहनत करणं फार गरजेचं राहणार आहे. कारण की येणारे 6 बॉल आहेत आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतीये. येणारे 6 बॉल 14 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच. मनोहर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 स्ट्राइक वरती प्रज्वल. लांब लांब षटकार त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण पाहिलेत. हो इकडे आपण पाहतोय बॅटर बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे देखील आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. आता येणारे 5 बॉल आहेत आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैच कोई भी जीतो अंदर कोई नहीं जाएगा. वाह क्या बात है राहुल सर. 5 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच रंगती आहे. टफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली आहे. प्रत्येक प्रेक्षकाची मने या मॅच कळवली आहेत. 5 बॉल आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बालू बोराडे देखील इथे उपस्थित आहेत. इन ऍक्शन मध्ये एरनजाट संघ खेळताना पाहायला मिळेल, परंतु इकडे तारा मंडल मध्ये क्या बात है. आणि इथे देखील सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक डीजे. दीपकजी दाबणे आपण कुठे असाल तर आपण मंचावरती यावं आणि त्यासोबत विश्वासजी भोपे आपल्याची विनंती आपण देखील कुठे असाल तर या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये आणि या महत्वाच्या क्षणामध्ये हा हिरा सितारा चमकलाय असं म्हणावं लागेल. आता चेहऱ्यावरती स्माइल आहे इथे टीम मयूर ग्रुपचा, कारण की आता मॅच थोडीशी जवळ येते. 4 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये, कारण की त्यांना देखील माहिती होतं की प्रज्वल जेव्हा मैदानात येईल ना तेव्हा अशी कामगिरी नक्कीच करेल. कारण की थोड्या दिवसा अगोदर देखील चांगली बॅटिंग एका मैदानावरती जरूर केली होती, कानोरच्या मैदानावरती. अजूनही ती पारी नक्कीच लक्षात आहे सर्वांना. आणि आता देखील तीच पारी आठवावी लागेल. 4 बॉल 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. परंतु समोर देखील आपण पाहिला तर अनुभवी गोलंदाज मनोहर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काही कमाल होऊ शकतो या मॅच मध्ये. पलटफेर होईल का. 4 बॉल 8 धावांची गरज. बॉलर तयार.
हो इकडे कमबॅक केलंय क्या बात आहे. एक तेरी तो एक मेरी हे सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता येणारे 3 बॉल आणि 8 धावेची गरज. कोण बनेल या माचचा सिकंदर. कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या माचचा सिकंदर. येणारे 3 बॉल 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. चेक बघा, कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा की भरपूर उशीर ही मॅच घेते. चला 3 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती मनोहर आहे, स्ट्रायकिंग वरती प्रज्वल. वसार टीम आपला निर्णय कळवा लवकरात लवकर. 3 बॉल 8 आणि इथे ऑन साइडला फिल्डर जज आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे. इथे 2 धावा या कंप्लीट झाल्यात. इथे चूक घडली. मग जरा 7 मध्ये पाहावं लागेल. महत्वाच्या क्षणी ही कॅच पकडायची होती, परंतु कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे पाहणं गरजेचं आहे. आता येणारे 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. चला इथे चेक करूया आपण लगेच. DRS येस इथे चेक केलं जाईल. लगेच आपण चेक करतोय. येस टेक्निकल रूम मध्ये देखील रेडी आहे. फुटेज रेडी. येस भरपूर लांब आहे, भरपूर लांब आहे. येस 2 धावा नक्कीच इथे मिळतात. चला वेळ घेऊ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ध्रुवीश 11 मयूर ग्रुप, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम गावदेवी आंबेशू. कोण जिंकली मॅच. काटे की टक्कर, काटा कीर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6. बॉलर तयार. ओ इकडे देखील ऑन साइडला फटकाता सजवला. एक सिंगल तर कंप्लीट होतीये. दुसऱ्या धाव्याचा कॉल होईल का. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. प्रतीकचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण की एफर्ट्स आज लाजवाब दिलेत. प्रतीक स्वतःसाठी आपण पाहिलं तर खेळत नाहीये, संपूर्ण टीम साठी खेळतोय. झोकून दिलंय स्वतःला. खरंच प्रतीक कौतुक करावं लागेल, सॅल्यूट. कारण की त्याला देखील माहिती आहे प्रज्वलची विकेट फार महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. त्याला दुपारच्या सत्रामध्ये लागलंय, दुखापत झाली तरी देखील आता स्वतःहून डाय मारले. एफर्ट्स लाजवाब आहे. अभंग गेलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका टीम मयूर ग्रुप, प्लीज सहकार्य करा. 1 बॉल 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि आता स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि आता तोच भरोसा ठेवावा लागेल बॅटिंग करत असताना प्रज्वलला स्वतःवरती. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जर ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका टीम आंबेशू संघ. बघा भरपूर वेळ तुम्ही घेता. बघा पुढची मॅच टीम आई गावदेवी दापिवली संघ. क्षेत्ररक्षण तुम्ही सजवून घ्यायचं नेक्स्ट मॅच मध्ये. क्षणाचा विलंब न करता लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. बघा बेल आपल्याकडे कमी आहे, अजून आपल्याला 6 सामने कव्हर करायचे, 4 सामने कव्हर करायचे, त्यामुळे लवकरात लवकर. 1 बॉल 5. चला वेळ घेऊ नका. आंबेशू संघ लास्ट कॉल आहे. एक बॉल 5 धाव्यांची गरज आहे. अंपायर त्याला दाखल करा, लास्ट कॉल द्या. 1 बॉल साठी तुम्ही 2 मिनिटं घेतली आहेत. शेवटचा बॉल आहे आणि 5 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला आंबेशू, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ध्रुवीश 11 मयूर ग्रुप हा संघ घेतो. 1 बॉल पॉज. बॉलर तयार. 1 बॉल 5 आणि फटका सजवलाय आणि इथे बॉल चाललाय सीमा रेषा पार. क्या बात है. आणि प्रज्वलला देखील कौतुक करावं लागेल, कारण की असं म्हणतात ना, न खद बडा न फद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. क्या बात है. खरंच कौतुक करावं लागेल. चला
चला सेकंड करा, मैदान सोडा. आपण लगेच सन्मान करतोय. विश्वाजी भोपी आपण या, आपला सन्मान आम्ही करतोय. या मुख्य व्यासपीठावरती विश्वाजी भोपी यांना विनंती आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला येस मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. प्रज्वल खडकबान, क्या बात आहे. आणि पप्पू शेठ डुबेळे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय प्रज्वल साठी. क्या बात आहे. ते षटकार मारले त्यासाठी, कारण की आज संपूर्ण मयूर ग्रुप देखील पाहत होता. ध्रुवी शिलावॅन, प्रतीकजी पिसेकर ते नाही आहेत, तरी देखील ते मॅचचा